विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 5 डिसेंबर ज्या सर्व शिफ्ट झाल्या आहेत BMC लिपिक परीक्षा त्यात विचारलेले प्रश्न आपल्याला आज बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्यांचा आता निरीक्षक तसेच क्लर्कचा पेपर बाकी आहेत त्यांना आजच्या व्हिडिओमधून नक्कीच विद्यार्थी मित्रांनो एक रूपरेखा भेटेल की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिका निरीक्षक याकरिता आपण विद्यार्थी मित्रांनो 49 रुपीजमध्ये एक फुल लेंथ टेस्ट आणि 40 ऑनलाईन टेस्ट आपण विद्यार्थी मित्रांनो देत आहोत. याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि हा कोर्स परचेस करायचा. तसेच आपल्याला 900+ प्रश्न पाहिजे असेल अधिनियमावर आधारित, कारण की निरीक्षक परीक्षेमध्ये या टॉपिकवर 50 प्रश्न विचारणार आहेत. तर 900+ प्रश्न, 40 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला फक्त 150 रुपयात भेटणार आहे. हा देखील कोर्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे, तो देखील विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करू शकता. तसेच एक्झामसाठी आपण विद्यार्थी मित्रांनो BMC एक्झाम स्पेशल मटेरियल तयार केले, याविषयी आपण पुढे बघणार आहोत. याचा स्क्रीनशॉट घ्या. जर तुम्हाला हा हेल्पफुल वाटला हा देखील कोर्स ॲप्लिकेशनमध्ये आहे, आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. तर बघूयात 2 डिसेंबरपासून सुरू करतोय. MMRDAची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1975ला. मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? ते आहे 480.24 चौरस किलोमीटर. मुंबईमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण किती टक्के आहे? तर ते आहे 45 ते 48%. मुंबई जिल्ह्याचा साक्षरता दर विचारला होता, तो आहे 89.2%. बॉम्बे मिल्स असोसिएशनची स्थापना कोणी केली? ती केली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई महानगरपालिका यावर GKमध्ये चांगल्या पद्धतीने भर दिला आहे. पुढे युनेस्को याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था, यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. याचं उत्तर आहे 1945. पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे बोरिवली या ठिकाणी. पुढे पूर्व घाटाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या राज्यापर्यंत आहे? तर तो आहे ओडिसा राज्यापर्यंत. आणि ओडिसा राज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. पुढे कॅननोर बेटे कोणत्या बेटाचे भाग आहेत? तर हे आहेत लक्षद्वीप बेटाचे भाग. पुढे चहाचे मळे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेवर असतात? तर ते असतात पर्वतीय मृदेवर. पुढे भिलाई येथील लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे छत्तीसगड राज्यामध्ये. छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर. पुढे गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला होता? हा करार 1931ला झाला. पुढे इल्बर्ट बील यांच्याशी संबंधित व्हायसराय कोण होते? तर ते होते लॉर्ड रिपन. पुढे परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो. पुढे पद्म या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर पद्म म्हणजे कमळ, म्हणजे समनार्थी शब्दावर देखील या ठिकाणी भर देण्यात आला होता. पुढे लंकेची पार्वती होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे एकही दागिना नसलेली स्त्री. पुढे केशवकुमार कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. त्यानंतर पुढे मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे काय? तर याचा अर्थ होतो सिंहावलोकन. त्यानंतर लक्षात घ्या, आता आपण जो 2 तारखेचा पेपर झाला त्यामध्ये कोणते टॉपिक महत्त्वाचे होते? तर प्रयोग करायचा आहे, समास, अलंकार, पुस्तक व लेखक, वाक्यांचे प्रकार, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, तसेच पॅसेज देखील आपल्याला करायचा आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये आर्टिकल, पॅराजंबल, फिल इन द ब्लँक्स, मिसस्पेल्ड, सेंटेन्स करेक्शन आणि सिनोनिम यावर भर होता. सामान्य ज्ञानमध्ये मुंबई शहर विशेष, चालू घडामोडी 4 ते 5 प्रश्न, गव्हर्नर जनरलवर 1 प्रश्न होता, महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर ॲप्टिट्यूडमध्ये बैठक व्यवस्था होती, संख्यामाला होती, अक्षरमाला होती, तर्क व अनुमान होते, नातेसंबंध आणि सांकेतिक भाषा यावर प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर नेक्स्ट डेला विचारलेले प्रश्न बघूयात. खेलो इंडिया युथ गेम 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? उत्तर आहे चेन्नई. नेक्स्ट, भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023 आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे हरियाणा. नेक्स्ट, UPI लॉन्च करणारा पहिला युरोपीय देश कोणता बनला? तर तो बनला आहे फ्रान्स. पुढील क्वेश्चन, 2024मध्ये अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे ऑप्शन 3 डेरानियस मोगलू व सायमन जॉन्सन. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती?
उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. नेक्स्ट, अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहेत? उत्तर आहे लक्षद्वीप. पुढील क्वेश्चन, गेटवे ऑफ इंडिया हे खालीलपैकी कोणाच्या स्वागतासाठी बांधलेलं स्मारक आहे? उत्तर आहे जॉर्ज पंचम आणि राणी मेरी. पुढील क्वेश्चन, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1857. नेक्स्ट, वांद्रे वरळी सीलिंग या पुलाची लांबी किती किलोमीटर आहे? तर ती एकूण लांबी आहे 5.6 किलोमीटर. पुढील क्वेश्चन, संगर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर संगर म्हणजेच काय? तर लढाई. त्यानंतर नेक्स्ट, जे टाळता येऊ शकत नाही असे त्याला आपण अटळ असे म्हणतो. पुढील क्वेश्चन, पोबारा करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर पोबारा करणे म्हणजेच काय? तर पळून जाणे. पुढील क्वेश्चन, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर ते नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यानंतर अजूनही प्रश्न बघायचे आहेत, परंतु लक्षात घ्या, आता मी तुम्हाला जेवढे प्रश्न दाखवलेत ना, त्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते होते आपण डिस्कस करूयात. पहिला टॉपिक होता मुंबई महानगरपालिका व विशेष. यावर आपल्याकडे 500+ प्रश्न आणि 25 ऑनलाईन टेस्ट आहेत. त्यानंतर समानार्थी शब्दावर प्रश्न होते, विरुद्धार्थी शब्द आहेत, पुस्तक आणि लेखक टोपण नाव 400 प्रश्न आहेत, म्हणी आणि त्यांचे अर्थ 201 प्रश्न, BMC अर्थसंकल्प योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटना दुरुस्ती, इंडिया गव्हर्नर जनरल यावर प्रश्न आपण घेतले आहेत. पुरस्कारावर प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प, भारतातील सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, भारतरत्न पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना, हे सर्व यामध्ये आपण ॲड केलेलं आहेत. हे मटेरियल मी तुम्हाला सांगेल की नक्की परचेस करा, तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की याचा फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. कर्मधारय समास कोणाच्या अंतर्गत येतो? हा प्रश्न विचारण्यात आला होता. नपुंसक हा कोणत्या समासात येतो? पवन, हरिण यांचे समानार्थी शब्द विचारण्यात आले होते. कविग्रेस कोणास म्हणतात? हा एक प्रश्न होता. भ्रष्टाचार यादीत भारत कोणाच्या खाली आहे? पाकिस्तान, नेपाळ की भूतान की श्रीलंका? हा एक प्रश्न होता. ज्याला जराही मरण येणार नाही असा त्याचं सोपं होतं अमर. बाबू मोशे कोणाचे टोपण नाव आहे? असा एक प्रश्न होता. B. रघुनाथ यांचं संपूर्ण नाव विचारण्यात आलं होतं. त्यानंतर एप्रिल 2024 अन्न पुरवठा मंत्री कोण होते? हा एक प्रश्न होता. याचं उत्तर आहे छगनरावजी भुजबळ. 2023 महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? हा एक प्रश्न होता. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलिया. खेलो इंडिया 2023चा शुभंकर विचारण्यात आला होता. हा देखील प्रश्न आपल्या BMC एक्झाम स्पेशलमध्ये आपण ॲड केला आहे. ध्वनी प्रदूषण कमी कसे करावे? हा एक प्रश्न होता. मुंबई कोस्टल रोड यावर एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण केले? हा एक प्रश्न होता. याचं उत्तर आहे राजकोट किल्ला. अर्थसंकल्प टॉपिकवर प्रश्न होता. मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांची संख्या विचारण्यात आली होती. कर्करोग हा तंबाखूमुळे होतो तर इन्फ्लुएन्झा हा रोग कशामुळे होतो? हा देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण जे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण कव्हर केले आहेत. आय नो तुम्ही मुंबई महानगरपालिका निरीक्षक या पदाकरिता तयारी करत आहात आणि आपली जर अधिनियम हा टॉपिक जर पक्का झाला नसेल तर हा जो आपला कोर्स आहे 900+ प्रश्न, प्राईज आहे 149 फक्त. ॲक्ट 50 हा तुम्हाला कुपन कोड त्या ठिकाणी यूज करायचा आहे. तर लक्षात घ्या, हा कोर्स परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करून खरेदी करताना काही अडचण येत असेल तर आपल्यासमोर जो क्रमांक आहे 9356566034 यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवरून नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.